आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टक्स कशा पद्धतीने टाकायचं ते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। इथं तुम्ही पहा अस्तरला मी अटॅच करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा इंची टेप घ्यायची आहे, सरळ पकडायची आहे इंची टेप खालच्या साईडने। 4 वर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। इथं पहा ब्लाउजची जी बॅक साईड आहे त्याचा मी तुम्हाला टक्स टाकून दाखवत आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने सरळ पकडायचं आहे, एकदम मधोमध पकडायचं आहे शोल्डरच्या साईडने। इंची टेप खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर टक्सची जी उंची आहे ते घ्यायची आहे। इथं मी 3.5चा टक्स घेत आहे। 3.5 वर इथं मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे साईडने, अशा पद्धतीने। खूप सरळ पद्धत आहे। आता जे मार्किंग करून घेतलेले आहे ते सरळ असे रे सोडून घेऊया चॉकने। त्याच्यानंतर आपण हे दुसऱ्या साईडने उमटून घेऊयात अशा पद्धतीने। एकदम व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ते उमटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे। असा टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला खूप व्यवस्थित बसतो। आता मी हे तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने। व्यवस्थितपणे पकडायचं आहे। जे आपण मार्किंग करून घेतलेली आहे ते आपण इथं टक्स टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये पहा तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। अशा पद्धतीने तुम्ही टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो। पाठीमागे उचलत नाही ब्लाउज, गळ्याच्या साईडने पाठीला उचलत नाही असा टक्स टाकल्याच्या नंतर। हे तुम्ही इथं गोष्ट लक्षात ठेवा। आता दुसऱ्या साईडचा टक्स आहे ते टाकून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही टक्स टाका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। इथं एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, अशा पद्धतीने तुम्ही टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो आणि ब्लाउज जो आहे बॅक साईडने उचलत नाही। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। तुम्ही इथं पहा व्हिडिओमध्ये।